तुम्हाला पण लग्नाच्या पंक्तीत मिळणारी वांग बटाट्याची रस्साभाजी खाऊशी वाटते का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीरचं वाटण करून घेते आहे. आता मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल तापवून घेते आहे. तेल चांगलं तापलं की मग मी त्यात ॲड करते थोडीशी मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मग मी ॲड करते कढीपत्ता. कढीपत्ता पण चांगला तडतडला की मग मी ॲड करणार आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झाला, चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की मग मी त्यात ॲड करणार आहे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटो पण छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे. टोमॅटो जोपर्यंत शिजतो तोवर मी इथे बटाटे चांगले चिरून घेते आहे. आता इथं टोमॅटो चांगला शिजला की मग मी ॲड करणार आहे वाटून घेतलेलं वाटण. हे वाटण पण चांगलं तेल सुटूस्तोवर परतून घ्यायचं आहे. ह्या वाटणाने तेल सोडलं की मग मी यात ॲड करणार आहे घरातलं साठवणीचं काळं तिखट आणि मग याला पुन्हा चांगलं परतून घेणार आहे. आणि हे करपू नये म्हणून मी इथं थोडंसं गरम पाणी ॲड करून याला चांगलं शिजवून घेते आहे. या मसाल्याला चांगलं तेल सुटलं की मग मी यात ॲड करणार आहे चिरून घेतलेला बटाटा. बटाटा पण छान शिजवून घ्यायचा आहे. तर मी इथे गॅसची फ्लेम स्लो करून झाकून याला चांगली एक वाफ काढून घेते आहे आणि मग परत थोडंसं पाणी ॲड करून याला चांगलं शिजवून घेते आहे. तर बटाटा इथं 50% कुक झाला की मग मी यात ॲड करते चिरून घेतलेली वांगी. तर आता मी इथे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं त्या भांड्यात थोडंसं गरम पाणी ॲड करून ते पाणी इथे ॲड करते आहे. तर ह्या भाजीला नेहमी गरम पाणीच यूज करा, त्याने याला छान कलर येतो. तर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे आहे भाजीला तेवढं इथं गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता. आणि मग मी इथे चवीनुसार मीठ ॲड करते आहे. आणि मग भाजीला एक चांगली उकळी आली की मग मी इथं वरून थोडंसं शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे. त्याने भाजीला खूप छान चव येते. आणि मग अगदी 10 ते 15 मिनिटातच रेडी आहे आपली वांग्या बटाट्याची रस्सा भाजी. तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक यू.